मुंबईतल्या ताज हॉटेल बाहेर ठाकरे सेनेचं आंदोलन आहे। अनिल परब यांच्या नेतृत्वात आंदोलन झालंय। हॉटेल व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि ताज लँड एंड हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन कार्यरत आहे। भारतीय कामगार सेना युनियनचा बोर्डही हॉटेल बाहेर आहे। 2 दिवसांपूर्वी भाजपने आपला झेंडा आणि अखिल भारतीय कर्मचारी संघ या भाजप प्रणित युनियनचा बोर्ड थेट हॉटेलच्या आत लावला। इतकंच नाही तर व्यवस्थापनाच्या माध्यमातून कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देऊन जबरदस्तीने भाजप युनियनच्या सदस्य अर्जावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या। ही बाब कानावर येताच शिवसैनिकांनी शिवसेनेचे नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हॉटेलवर धडक देत जोरदार आंदोलन करून परिसर दणाणून सोडला आणि अनिल परब यांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारलाय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः शिवसेनेचे नेते अनिल परब आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। परबजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे, काय तुमचा संवाद झालाय? असं आहे की ताज लँडसेन या हॉटेलमध्ये गेले कित्येक वर्ष भारतीय कामगार सेना ही मान्यताप्राप्त युनियन आहे आणि गेले बाळासाहेबांच्या आम्हाला जी काही शिकवण आहे की बाबा शक्यतो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कुठलीही गडबड करू नका, त्याप्रमाणे आम्ही नेहमी सहकार्याचीच भूमिका घेतली होती। परंतु आता मॅनेजमेंटचं असं म्हणणं होतं की आम्ही जे सांगतो तशीच पगारवाढ घ्या, ज्याला कामगारांचा होता विरोध, आणि म्हणून मॅनेजमेंटने भारतीय जनता पक्षाच्या एका युनियनला हाताशी धरून कामगारांवरती जबरदस्ती करून आमची युनियन बाहेर काढायचा प्रयत्न करत होते। आणि म्हणून आमचं म्हणणं हे कसं होतं की कामगारांनी ठरवायचं असतं युनियन कुठली पाहिजे ती, मॅनेजमेंटने ठरवायचं नाही। आणि जोर जबरदस्ती दादागिरी करून तर आम्ही बिलकुल अशा प्रकारे युनियन बाहेर काढायला देणार नाही। आमच्या झेंड्याला आणखीन बोर्डला तुम्ही हात लावायचा नाही। कामगारांना निर्णय घेऊ देत काय करायचंय ते, आणि तुम्ही अशी जोर जबरदस्ती करून कामगारांच्या माथी त्यांना हवा असलेला करार आम्ही करायला देणार नाही। यासाठी काल जाब विचारण्यासाठी मी हॉटेलला गेलो होतो। मॅनेजमेंटला जाब विचारला, मॅनेजमेंटला सांगितलं। नंतर आज आता आमचे अरविंद सावंत वगैरे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी जातील आणि कामगारांच्या हिताचा निर्णय घेतील। हॉटेल प्रशासनाकडून काय आश्वासन देण्यात आलंय? नाही, हॉटेल आश्वासन हेच दिले गेले की आम्ही जबरदस्ती करणार नाही। आमचं तेच म्हणणं होतं की कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती कामगारांवर करू नका, कामगारांना जो योग्य वाटेल तो कामगार निर्णय घेतील। निश्चित। खूप खूप धन्यवाद परबजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। कामगारांवर कुठल्याही प्रकारे जोर जबरदस्ती नको, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कामगार निश्चितच घेतील असं अनिल परब यांनी हॉटेल प्रशासनाला सांगितलेलं आहे, किंबहुना दटावलेलं आहे, ज्यावर सकारात्मक प्रतिसाद हॉटेल प्रशासनाकडून देण्यात येतोय। Like I've always done, I have great respect for him. I have great respect for him. Sir, always. अरे मेरा रिस्पेक्ट मत रखो, वर्कर का रिस्पेक्ट रखो और खत्म करो। मारता था उसको मैं। गेटवर प्रायव्हेट बाउन्सर होते साहेब पूर्ण, आणि तेच आम्हाला पहिले क्रॉस करत होते, पोलीस बोलत होते नी। No, now what he has said, you just follow that. Don't give the. कल मुझे ये रिपोर्ट आना चाहिए कि मैटर वॉज सेटल्ड, बस दैट्स ऑल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।